झालं असं, मी एका टूरवरून आले. टूर संपायच्या विचाराने दुःखी झाले. हा का? मग काय, पुढच्या टूरची बुकिंग करायला निघाले. वाव, नाईस. तिला जावंसं वाटलं, ती गेली. भारी आहे यार. हे जरा नाटकी होतं नाही. आहेच मी नाटकी. मुंबईहून शारजा मार्गे रात्री उशिराची फ्लाईट घेऊन 12 तास झोपेच्या कमतरतेत विमानातल्या त्या कानठळ्या सहन करत मी पोहोचले एकदाची बाकूला. जहाँ हमारे सपने पूरे होते हैं वहीं का स्ट्रगल शुरू होता है. बाकूमध्ये पोहोचले, अझरबैजानची राजधानी, जिथे पूर्व आणि पश्चिम एकत्र येतात आणि जेटलॅग पूर्ण गोंधळात पडतो. चला आता सांगते कुठे उतरले मी. अझरबैजान. आता ऐका बरं, हा देश म्हणजे दडलेला हिरा. युरोप आणि आशिया यांच्यामध्ये लपलेलं अझरबैजान म्हणजे शाळेतला तो स्टड मुलगा ज्याच्याकडे तेल, पैसा, फॅशन सेन्स आणि जबरदस्त इतिहास आहे. अझरबैजान हे लँड ऑफ फायर म्हणून देखील ओळखलं जातं. इथे आहेत मड वॉल्कॅनोज, आधुनिक शहरं आणि अशा डोंगर रांगा ज्या तुमच्या लॅपटॉप वॉलपेपरसारख्या दिसतात. एक पाय पूर्वेकडे, दुसरा पश्चिमेकडे, म्हणजेच सिल्क रोड. रशिया, इराण आणि टर्की यांचं सांस्कृतिक लव्ह चाइल्ड. चलन अझरबैजानी म्हणत, भाषा अझरबैजानी, पण रशियन आणि इंग्लिश देखील बऱ्याच वेळेला कामाला येतात. आता बघा, नवीन देशात गेल्यावर पहिली गोष्ट काय करतो आपण? फिरायला जाणे? छे, आधी खाणे. मी सुरुवात केली धम्माल इंडियन जेवणाने, तेही एका पाकिस्तानी रेस्टॉरंटमध्ये. होय, मी 3000 किलोमीटर प्रवास करून बटर नान खायला आले. क्यों हिला डाला ना. आणि मग आलं हैदर अलियेव सेंटर. हे ठिकाण म्हणजे केवळ आर्किटेक्चरच नाही आहे, हे म्हणजे थेट एखाद्या सायफाय सिनेमातून उतरलेलं स्वप्न. जाहा हदीद यांनी डिझाईन केलेलं हे सेंटर म्हणजे जणू काळात गोठलेली एखादी लाटच. आत आहे कार म्युझियम. इथे आहेत विंटेज सोव्हिएत कार्स, प्रेसिडेन्शियल गाड्या आणि काही तर थेट जेम्स बॉन्ड स्टाईल गाड्याही. हे सेंटर अझरबैजानचे 3रे राष्ट्रपती हैदर अलियेव यांच्या नावावर आहे, ज्यांनी पोस्ट सोव्हिएत अझरबैजानला आधुनिक युगात आणलं. आणि इतक्या सुंदर गोष्टी पाहून माझी एनर्जी लेवल होती थेट. एक झोप काढायची नक्कीच गरज होती मला. एक छान हॉटेल, मौसूद बेड आणि जबरदस्त व्ह्यू, म्हणजेच ट्रिपची धमाकेदार सुरुवात झालेली आहे. थोडी टॉप क्लास झोप घेतल्यावर मी उठले फ्रेश आणि बाकू जिंकायला पूर्ण तयार. पण काय सांगू, हवामानाचा काही वेगळाच प्लॅन होता. पाऊस पडायला लागला आणि वातावरण एकदम रोमॅन्टिक झालं. पुढचं ठिकाण कार्पेट म्युझियम. आणि मजेदार गोष्ट सांगते, हे म्युझियम चक्क गुंडाळलेल्या गालिच्यासारखं दिसतं. अझरबैजान संस्कृती दाखवत नाही, ती आर्किटेक्चरमधून ओरडून सांगते. आत शिरल्यावर रंगांची, डिझाईन्सची आणि गाठींची अगदी मेजवानीच. अझरबैजानची गालिचे बनवायची परंपरा प्रचंड जुनी आहे. प्रत्येक भागाचा स्वतःचं डिझाईन स्टाईल आहे. काही इतके डिटेल्ड असतात की त्यांना पूर्ण होण्यासाठी वर्ष लागतात. मग मी तरंगत लिटिल व्हेनिसला पोहोचले. नाही, इटलीला टेलिपोर्ट नाही झाले काही. बाकूने ठरवलं, नाही आम्हाला पण गोंडोला हवाच बाबा. 1960च्या दशकात सुरू झालेलं हे छोटंसं सुंदर ठिकाण, छोटे पूल, निळशार पाणी आणि रोमॅन्टिक वाइब्स. हनीमूनसाठी परफेक्ट, किंवा एकट्याला देखील मजा करा. दिवसाचा शेवटचा थांबा, आयकॉनिक फ्लेम टॉवर्स. या इमारती आगीच्या आकाराच्या आहेत, कारण इथे आग ही मोठी गोष्ट आहे. अझरबैजान म्हणजेच आगीची भूमी. रात्री हे टॉवर्स एका भन्नाट LED शोने प्रकाशित होतात. 1 मिनिटात हे आगीसारखे दिसतात आणि दुसऱ्या मिनिटात अझरबैजानचा ध्वज. अगदी शेजारी आहे हायलँड पार्क.
एक शांत गार्डन आणि बाकूच्या सर्वात सुंदर पॅनोरमिक दृश्यांसोबत तुम्ही संपूर्ण बे, कॅस्पियन समुद्र आणि खाली चालणारी छोटी माणसं पाहू शकता. इथेच आहे शहीद सैनिकांसाठीचं शाश्वत आगीचं स्मारक, एक नम्र आणि सुंदर आदरांजली. आणि अशा प्रकारे संपला माझा पहिला दिवस बाकूमधला. दिवसाची सुरुवात झाली होती एखाद्या झॉम्बीसारखी, पण शेवट मात्र सुंदर झाला. खायला मिळालं, आर्किटेक्चर अनुभवायला मिळालं, संस्कृती जवळून पाहता आली आणि शेवटी झोपसुद्धा मिळाली. मालिकेची ही तर सुरुवात आहे, म्हणून लगेच परत या. प्रत्येक देशाच्या शेवटी मी फ्लाईट आणि हॉटेलचे सगळे डिटेल शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही जर तुमची ट्रिप प्लॅन करत असाल तर तो भाग चुकवू नका. आजचा दिवस साइन ऑफ करते. गालिचांमध्ये गुंतलेले, कॅस्पियन समुद्राच्या व्ह्यूमध्ये हरवलेले आणि बाकूच्या आधीच प्रेमात पडलेले मन घेऊन भेटूया दुसऱ्या दिवशी. तोवर संडे को मस्त नहा धो के आ, हाँ? और आना मैं तुम्हें घर पे आके दे के जाऊंगा.